गंगामाई येई कृष्णामाईच्या भेटीला कृष्णामाई महोत्सव बैठक संपन्न। कृष्णामाई ही आपल्या सर्वांसाठी जलजीवन वाहिनी असून ती गंगामाई नदीची मोठी बहीण आहे। वर्षातून एकदा गंगामाई आपल्या कृष्णामाईच्या भेटीसाठी येते तो क्षण म्हणजे कृष्णामाई महोत्सव म्हणून आपण सर्वांनी मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा करूया, असे मत शिवसेना जिल्हा प्रमुख महेंद्रभाऊ चंडाळे यांनी बोलताना व्यक्त केले। अध्यक्षस्थानी आमदार सुधीरदादा गाडगीळ होते। यावेळी कृष्णामाई महोत्सव 2025 हा 7 फेब्रुवारी पासून 15 फेब्रुवारी पर्यंत होणार आहे। यावेळी महापालिका उपायुक्त वैभव साबळे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष पद्माकर जगदाळे, युवा नेते पृथ्वीराज पवार, अमोल पाटील, स्वाती शिंदे पाटील, भारती दिगडे, उत्तम मोहिते, विजय खाडगे, जगन्नाथ ठोकळे, अजय ओबाळे, तानाजी सावंत, गीतांजली डोपे पाटील, बाळासाहेब गोंधळे, बजरंग खुटाळे उपस्थित होते। महेंद्र भाऊंच्या कंटाळीतून निर्माण झालेली आजची मीटिंग आहे। 4-5 दिवसापूर्वी बाहेर आले होते, दादा बोलले आपल्याला अशी गोष्ट करायची आहे। मला इतका आनंद झाला की आतापर्यंत ह्या गोष्टीकडे कोणाचं लक्ष आमचं लक्ष गेलं नव्हतं, कारण पूर्वी काही संस्था हा उत्सव करत होते, पण हे महेंद्र भाऊंनी उचलून झाल्यानंतर मी खरोखर म्हटलं लगेच त्याला आपण करूया, तुम्ही पुढच्या तयारीला लागा। यासाठी उपस्थित असलेले आमचे नेते आदरणीय जगत तात्या आहेत, भैया आहेत, जगदाळे सर आहेत, वैभव साहेब, तिकडचे हरिभाऊ, सर्व मान्यवर आणि समोर बसलेले सांगलीकरच म्हणलं वेळा मला सांगलीकर सर्व मित्रांनो, हा सांगलीकरांचा उत्सव व्हावा अशा दृष्टीने आपण सगळे त्याच्यामध्ये भाग घेऊया। आता तात्या म्हणले तसं या भागात राहणाऱ्या लोकांचा जास्तीचा समावेश करून घ्यावा। फक्त धार्मिक आणि उत्सव न होता वर्षभर ते सगळं पाळलं जावं। स्वच्छता असेल, त्याची डागडुजी असेल, तिथं होणारे संस्कारित कार्यक्रम असतील, हे वर्षभर व्हावेत आणि ती जपणूक वर्षभर व्हावी। 4 दिवस फेस्टिवल केल्यावर मग तिकडे कोणी ढोकून बघत नाही, असं होऊ नये। महापालिका त्यांचा भाव उचलेलच, तसेच दानशूर व्यक्ती आहे ते पण आपल्या मदत आपल्या या उत्सवाला करतील। एक चांगला कार्यक्रम तुम्ही सगळे बसून ठरवा, जो काय ठरेल तुमच्या ह्याच्यात आपण ते करू। म्हणजे किती दिवस करायचा, दर दिवशी काय काय करायचं, त्या दिवशी प्रत्येक दिवशी काय काय करायचं, हे ते डिटेलिंग जर का तुम्ही केलं, आज सगळं होणार नाही। एक साधारणपणे आज एक त्याची गोषवारा आज होईल की 7 दिवस आपण काय करायचं आणि प्रत्येक दिवशी काय करायचं, डिटेलिंग आणखी आपल्याला 2-3 वेळा तुम्हाला बसायला लागेल आणि ते डिटेलिंग फायनल होईल। आणि तुमच्या तारीख किती म्हणला तर 2 ते 7 7 ते 12 फेब्रुवारी आपल्याला नक्की करूया। पहिला ठीक आहे, प्रयत्न करायचा आहे, पहिल्या वर्षामध्ये सगळंच चांगलं होईल असं नाही किंवा सगळंच होईल असं नाही, पण आपण सुरुवात कुठेतरी करायची, त्याचा अनुभव घेऊन पुढच्या आणखी सुधारणा करायची, असं आपण पुढे जाऊया। आणि खरोखर महेंद्र भाऊंचे आभार मी सांगलीकरांच्या वतीने मानतो की त्यांनी ही आज संकल्पना आणली आणि आपण सगळे त्यात सहभागी झालाय, याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे। धन्यवाद। इथचा जे गटरीचा विषय आहे तो आपण ऑलरेडी सगळा ते 93 पुढे गेलेला आहे, अंतिम टप्प्यात आहे। काल मी योजना जात्या आणि याचबरोबर बसलेले सर्वच मान्यवर आज महेंद्र भाऊंच्या पुढाकाराने आणि आपल्या सगळ्यांच्या संमतीने हा कृष्णामाई उत्सवाचं नियोजनासाठी महानगरपालिकेतर्फे एक प्रतिनिधी म्हणून मी उपस्थित राहिलेलो आहे। गेल्या काही वर्षांपूर्वी आपण कृष्णामाई फेस्टिवल नावाने एक खूप चांगला आणि मोठा कार्यक्रम याच परिसरामध्ये घेतला होता आणि त्याला खूप उदंड आणि चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि त्यातून काही काळ नदी संवर्धनाबद्दल ही एक चांगली जनजागृती तिथं होऊ शकली होती। आता तात्यांच्या सांगण्यातून जे आलं आणि आदरणीय आमदार महोदयांच्याही मानस जो आहे की ही काय धर्माच्या जोडीने कृष्णाबाईच्या संवर्धनासाठी आणि तिच्या स्वच्छतेसाठी आणि ती आहे तशी राखण्यासाठी आपल्याला जे काही करता येईल त्यासाठी महानगरपालिका तयारच आहे। साहेब, मी सांगू इच्छितो की जेव्हा महेंद्र भाऊंनी हा प्रस्ताव माननीय आयुक्त साहेबांसमोरही मांडला तेव्हा असा एक चर्चा झाली होती की जो काही खर्च होईल एक भव्य दिव्य उत्सव करूया, फेस्टिवलच्या स्वरूपात करूया, जेणेकरून लोकांना मनोरंजनही होईल, जनजागृतीही होईल आणि त्याच जोडीने एक धार्मिक भावनाही जपली जाईल।
तर अशा ज्या काही नियोजनाचा खर्च असेल तो 50% लोकवर्गणीतून किंवा देणगीदार किंवा दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून, स्पॉन्सरच्या माध्यमातून व्हावा आणि 50% खर्च हा महानगरपालिका करायला तयार आहे, अशी एक प्राथमिक चर्चा झाली होती. आणि आपल्या निर्देशानुसार नक्कीच त्याच्यामध्ये पुढे आपल्याला जाता येईल. हा परिसरही अतिशय देखणा आहे. याच्याही काही सुशोभीकरणाचं आणि काही डागडुजीचं काम या फेस्टिवलच्या माध्यमातून आणि आपल्या सगळ्यांच्या साथीने आपल्याला करता येऊ शकतं. तर जे काही आजच्या बैठकीत ठरेल, आपल्या सगळ्यांच्या संमतीने, आपल्या मान्यतेने जे काही ठरेल, त्याच्यामध्ये महानगरपालिका नेहमीप्रमाणे आपल्या सोबत ही 100% राहील अशी ग्वाही देतो. आणि आदरणीय आमदार महोदयांना या बैठकीत उपस्थित राहण्याबद्दल आणि आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल आभार व्यक्त. अध्यात्मातली जी महत्वाची माहिती आहे ती जोशी काकांकडून आपल्याला मिळाली आणि खऱ्या अर्थानं अशा महान व्यक्तीच्या सोबत आपल्याला हा उत्सव साजरा करायची संधी प्राप्त झाली, हे आपलं सगळ्यांचंच भाग्य आहे. तर मी त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी या ठिकाणी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले. तसेच आत्या कारखाने आहेत, म्हणजे दूध डेअरी कारखाने आणि ते सोडून इतर छोटे मोठे उद्योग, हे सुद्धा सगळं पाणी आपल्या नदीमध्ये येतं डायरेक्ट. आणि जे रासायनिक खतं आपण शेतामध्ये वापरतो तर ते खतांचं पाणी जे आहे ते पुन्हा वाहून ओढे नाले यामार्फत परत नदीमध्ये येते. फक्त सांगलीच जर का आपण क्वांटम काढला ह्याचा रासायनिक खतांचा, तर 22 लाख टन फक्त सांगली जिल्हा वापरतो. मी म्हणतो त्यातला फक्त 1/4 हिस्सा जरी आपल्या नदीमध्ये पुन्हा वाहून येत असेल तर 5 लाख टन रासायनिक खतांचं पाणी आपल्या नदीमध्ये येते. हे सगळं सांगायचं कारण एवढंच की मी ज्याला काही तज्ज्ञांशी चर्चा केली तर हे जर का असंच चालू राहिलं आणि आपल्या शहराचा विस्तार, तर हे जर का असंच चालू राहिलं तर येत्या 15 वर्षामध्ये 20 वर्षामध्ये आपली ही नदी आणि वारणा नदी दोन्ही नद्या मृत घोषित करायला लागतील, इतकी वाईट परिस्थिती आहे. तर मग आपण उत्साहानं उत्सव करत असताना या गोष्टीकडे पण लक्ष दिलं पाहिजे, कारण 15 वर्ष म्हणजे फार मोठा काळ नाही आहे. तर त्यासाठी आपण काही मोहीम चालू केली होती, आम्हीच पुढाकार घेतला होता, आपण सगळ्यांनी साथ दिली मला. तर आता आमदार साहेब गेलेले आहेत, पण 26 जानेवारीला सगळेच असणार आहेत, एकत्र पालकमंत्री साहेब पण असणार आहेत. तर आपल्या सगळ्यांनी मिळून एक त्यांना निवेदन देणं गरजेचं आहे की कृष्णा नदीच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र राज्याच्या बजेटमध्ये एक स्वतंत्र हेड केलं पाहिजे. त्या हेड खाली स्वतंत्र निधी धरला पाहिजे, उपाययोजना ठरल्या पाहिजेत आणि त्या उपाययोजनांची अंमलबजावणी केली पाहिजे. कारण कृष्णा नदी जवळजवळ अर्धा महाराष्ट्र त्या नदीवरती पाणी पितंय. भविष्यामध्ये हे पाणी अगदी इकडं उस्मानाबाद, आपण ज्याला धाराशिव म्हणतो, तिथपर्यंत न्यायचं चाललंय, खाली ह्याला न्यायचं चाललेलं आहे, कोकणामध्ये न्यायचं चाललेलं आहे पाटण मार्गे. तर जर का संपूर्ण महाराष्ट्रापैकी निम्मा महाराष्ट्र जर का या नदीवरती तुम्ही अवलंबून म्हणजे त्याचं हे करणार असेल, त्याचा उपयोग करणार असेल, तर ते वाचवण्यासाठी पण काहीतरी केलं पाहिजे का नाही. असंच ह्यापुढे आपली बैठक चालू राहावी आणि संध्याकाळी मी महेंद्र भाऊंशी बोलेन, जे काय प्रोग्राम फायनल झाला असेल त्याची माहिती घेईन. आणि आपल्या सर्वांना धन्यवाद. आता या ठिकाणी सभेच्या लोकवर्गणीतून हे कार्यक्रम करायचं आहे. नुसतं मार्गदर्शन किंवा बोलणं असं न करता आज या ठिकाणी अंग संभूते जंतूनाम पापहारिणी सर्व पापहरे देवी नारायणी नमोस्तुते. गंगेचं दर्शन घेतलं, सर्व पाप हरण होतात, स्पर्श झाला मोक्ष मिळतो आणि स्नानेनं मुक्ती, एवढी या कृष्णेची महती आहे. आणि गंगेची थोरली बहीण कृष्णा, गंगा 12 वर्षानं कृष्णेला भेटायली. ती आपली वहिवाट काय आहे की थोरल्या बहिणीकडे धाकटीनं जायचं. त्यामुळे आपल्या कृष्णाकाठच्या लोकांना गंगेवर जायचं काय जरूर नाही, काय खर्च करायचं कारण नाही. रोज इथं स्नान केले की तर गंगेचं स्नान. आम्ही कुणी विचारलं कुठे निघाला आहे, आम्ही कृष्णेवर नाही म्हणत, गंगेवर निघालोय. कुठं तिला महत्त्व द्यायचं, तुमच्या भाषेत मोठेपणा, रिस्पेक्ट. आणि गेली 5 पिढ्या मी पूजा करतोय. काय आता पूर्वीचं काय वेतन असेल तुम्हाला न सांगितलेलं बरं, आता करतोय एवढं निष्ठा. आणि गावभागातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे. आणि हे आमचे मित्र सरळ झाले समोर, हे त्यांचीच
चौथी पिढी आणि आमची पिढी ही तर त्यांचे वडील आजोबा पणजोबा हे सगळे गाव भागातले स्नानाला आंघोळीला नदी, जनावरं धुवायला नदी, धुणं धुवायला बायका नदी, हे आयुष्य सगळं कृष्णेवरच गेलं आणि वाहतं पाणी होतं. दोन्ही बाजूला वाळवंट होतं. आम्ही घोडी पळवायला वाळवंटात यायचो. आता जरा फरक पडला आहे. आम्हाला त्याच्याबद्दल काय रागवायचं नाही आहे. तरी पण त्याचं पावित्र्य राखा आणि भगवंताने आम्हाला त्याची सेवा करायची ताकद द्यावी. माणसंही पाहिजेत आणि हे सगळे असल्याशिवाय माझं काय शक्य होणार नाही. आणि शारीरिक व्यावहारिक जरी नसलं तरी हार्दिक म्हणजे बाबा तू पूजा करतोयस हे चांगलं आहे एवढं हे म्हटलं तरी आम्हाला स्फूर्ती येते. सांगलीमध्ये कृष्णामाई महोत्सव 2025 साजरं करण्याचं मानस या ठिकाणी आखलं आणि त्याच्या नियोजनाची बैठक या ठिकाणी कृष्णामाईच्या किनारी कृष्णामाईच्या मंदिराच्या शेजारी घेतली. आणि खरोखर या ठिकाणी मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होईल ही आशा या ठिकाणी बाळगत मी आपणास सांगतो की या ठिकाणी सांगलीचे आमदार, महापालिकेचे उपायुक्त व इतर सर्व क्षेत्रातले घटकातले पंथातले मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले व त्यांनी सगळ्यांनी आवर्जून उत्सवासाठी काय काय उपाययोजना करायला लागतील किंवा त्यांच्या सूचक सूचना या ठिकाणी देण्याचं त्यांनी या ठिकाणी काम केलं. व तसंच या उत्सव पूर्ण पार पडूस तर आपण सगळी एकत्रित मिळून या ठिकाणी हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करायचा म्हणून सांगितलं. यामध्ये प्रामुख्यानं एक गोष्ट सगळ्यांनी सांगितली की नदी ही आपली जीवन जलवाहिनी आहे. ह्याचं संवर्धन होणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण आता आपण बघतो की इतर मोठ्या शहरांमध्ये त्या ठिकाणी असलेल्या नदीची अवस्था आणि त्याचं झालेलं प्रदूषण या ठिकाणी पाहता आपल्याला आपली जीवन जलवाहिनी वाचविण्याचं काम करायचं आहे. जे काम त्या कृष्णामाईनं आपलं जीवन वाचवायचं केलं आता त्याला वाचवायची गरज या ठिकाणी प्रामुख्यानं भासू लागल्या असं सगळ्यांच्या बोलण्यामधून आलं. खऱ्या अर्थानं हा उत्सवाचा औचित्य आहे आणि त्या माध्यमातून ह्या आलेल्या सूचक सूचना आहे. तर माझी या ठिकाणी सगळ्यांना या माध्यमातून विनंती राहील की हा उत्सव आपल्या सांगलीकरांचा आहे आणि आपण सगळ्या सांगलीकरांनी मिळून हा मोठ्या उत्साहात साजरा करायचा आहे. जे या ठिकाणी आले त्यांचा आभार, परंतु जे येऊ शकले नाही त्यांना माझी एक विनंती राहील की त्यांनी यापुढं आपल्याला खूप वेळ आहे त्यामुळं आपणही यामध्ये येऊन सम्मिलित व्हावं, जबाबदारी घ्यावी आणि ताकदीने या ठिकाणी हा उत्सव साजरा करण्यास आपण एकत्रित यावं. उत्सवाचा दिनांक फेब्रुवारी महिन्यातला 7 तारखेपासून सुरुवात आहे. 12 तारखेला त्याची सांगता आहे, 12 तारखेला पौर्णिमा आहे आणि त्या दिवशी आपल्याला हरिद्वार आणि काशीमध्ये ज्याप्रमाणे गंगा आरती होते तशीच या ठिकाणी कृष्णामाईची महाआरती व गंगेची महाआरती या ठिकाणी करायची आहे. तरी कृपा करून सगळ्यांना विनंती आहे की सगळीजण एकत्रित या. आपण सगळी सांगलीकर